10 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणारे जयंत पाटील त्यांच्या अर्थसंकल्पाचं वेगळेपण पण नक्की काय होतं? महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा इतिहास पाहिला तर अनेक वित्तमंत्र्यांनी राज्याचा आर्थिक आराखडा सादर केला, पण एक नाव कायम वेगळं ठरतं, ते म्हणजे जयंत पाटील. अवघ्या 39व्या वर्षी महाराष्ट्राचे वित्तमंत्री झालेले जयंत पाटील यांनी सलग 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडत विक्रम केला. 1999 ते 2008 या काळात त्यांनी राज्याची आर्थिक दिशा ठरवणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पण प्रश्न असा आहे की त्यांच्या अर्थसंकल्पात नेमकं वेगळं काय असायचं? कोणते मुद्दे ते सातत्याने मांडत होते आणि आजही त्यांच्या अर्थसंकल्पाची चर्चा का होते? सर्वात पहिला आणि महत्त्वाचा विषय म्हणजे शेती. जयंत पाटील यांनी जवळपास प्रत्येक अर्थसंकल्पात शेतीला केंद्रस्थानी ठेवलं. सिंचन प्रकल्प, जलसंधारण, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि कृषीपूरक उद्योग यासाठी सातत्याने निधी वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा भर फक्त पिकांवर नव्हता, तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर होता. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे पायाभूत सुविधा. राज्यातील रस्ते, पूल, ग्रामीण संपर्क, औद्योगिक कॉरिडॉर, वीज निर्मिती आणि जलसंपदा या क्षेत्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकीवर त्यांनी भर दिला. उद्योग वाढायचे असतील तर आधी पायाभूत सुविधा मजबूत असल्या पाहिजेत, हा त्यांचा अर्थसंकल्पाचा विचार होता. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे औद्योगिकीकरण. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठं औद्योगिक राज्य राहावं यासाठी MIDC, लघु उद्योग, निर्यात, माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदी त्यांनी सातत्याने केल्या. मुंबई बरोबरच पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर सारख्या शहरांच्या औद्योगिक विकासावर त्यांनी भर दिला. चौथा मुद्दा म्हणजे ग्रामीण विकास. गावातील रस्ते, पिण्याचं पाणी, ग्रामपंचायती, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी सातत्याने निधी वाढवण्यात आला. शहर आणि गाव यांच्यातील विकासातील दरी कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्या अर्थसंकल्पात दिसतो. यानंतर येतो शिक्षण आणि आरोग्य. सरकारी शाळा, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि वैद्यकीय सुविधा यासाठी सातत्याने निधी वाढवण्याचा प्रयत्न झाला. मानव संसाधनात गुंतवणूक ही दीर्घकालीन विकासाची गुरुकिल्ली आहे अशी त्यांची भूमिका होती. महिलांसाठी बचत गट, स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, मागासवर्गीय कल्याण, आदिवासी विकास आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या योजनांनाही त्यांच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचं स्थान होतं. पण जयंत पाटील यांच्या अर्थसंकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं? ते म्हणजे विकास आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल. एका बाजूला विकास कामांसाठी निधी वाढवायचा, तर दुसऱ्या बाजूला महसूल तूट आणि आर्थिक शिस्त ही सांभाळायची. हा समतोल साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अर्थातच त्यांच्या अर्थसंकल्पावर टीकाही झाली. विरोधकांनी अनेकदा मोठ्या घोषणा केल्या, पण अंमलबजावणी संथ असल्याचा आरोप केला. काही सिंचन प्रकल्पांना विलंब झाला, तर काही योजनांवर अपेक्षित परिणाम दिसला नाही. मात्र अर्थसंकल्पाचा दीर्घकालीन विकासाचा दृष्टिकोन हा त्यांच्या कामाची ओळख बनला. आज जवळपास 2 दशकांनंतरही महाराष्ट्राच्या अर्थकारणाची चर्चा झाली की जयंत पाटील यांच्या सलग 10 अर्थसंकल्पांचा उल्लेख होतो. कारण त्यांनी केवळ आकडे मांडले नाहीत, तर शेती, उद्योग, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या 6 स्तंभांवर राज्याच्या विकासाची चौकट उभी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच जयंत पाटील यांचे अर्थसंकल्प हे फक्त वार्षिक आर्थिक दस्तऐवज नव्हते, तर महाराष्ट्राच्या विकासाचा दीर्घकालीन रोडमॅप मानली जाते. दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.